पुढे आता कैसा जन्म, पुढे आता कैसा जन्म, ऐसा श्रम वारेसा सर्वथाई फिरो नये, ऐसी सोय लागलिया. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगण्य वैराग्य परमूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्मच अवतरण विद्वज्जन मानस म्हणून सकल संत कंठभूषण कैवल्य गुणधान अलंकापूर्णवाशी ज्ञानेश्वरी तुकोबाराय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वगुण संपन्न सच्चिदानंद घन करुणा वरुण अशा श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अनुभूतीनंतर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवी देहाला आल्यानंतर आपल्या मानवी देहाला आल्यानंतर नेमकं आपली इति कर्तव्यता कशात आहे याची मीमांसा करतात. विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडंसं परिहार देणं वक्त्याच्या दृष्टिकोनातून अगत्य आहे. आजची ही कीर्तन सेवा किम निमित्त आहे आपल्याला ज्ञात आहे. कैलासवासी तुळशीराम बाजीराव चव्हाण यांच्या 13वीच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. शोकाकुलमध्ये जनाबाई बाजीराव चव्हाण, इंदल बाजीराव चव्हाण, रावसाहेब बाजीराव चव्हाण, रुक्माबाई तुळशीराम चव्हाण, गोरख बाजीराव चव्हाण, किशोर तुळशीराम चव्हाण, चेतन देवीदास चव्हाण, सरला राहुल राठोड, हर्षल किशोर चव्हाण, ईश्वर देवदास चव्हाण आणि उज्ज्वला रामेश्वर चव्हाण या चव्हाण परिवारामधून मामांना जाऊन आज 13 दिवस झाले आणि त्यानिमित्ताची आजची कीर्तन सेवा. विठाला 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 विठाला. खरं तर एखादी व्यक्ती घरातून निघून गेली की दुःख होणं हे अपरिहार्य आहे आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी म्हणजेच मुक्त होण्यासाठी नंतर असणाऱ्या मंडळीकडनं त्यांच्या प्रित्यर्थ काही विधी कार्य आणि काही संस्कार आपल्याकडनं घडावं या दृष्टिकोनातून आपण ही कीर्तन सेवा करीत असतो. आणि भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानेच खरी मुक्ती प्राप्त होते. आपण सगळीच मंडळी ज्ञात आहोत. आपल्याला काही वेळ या अभंगावर चिंतन करायचं आहे. त्या अगोदर या कीर्तनासाठी आपल्याला गोड अशा प्रकारची ही गुणजन मंडळी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये आमच्यावर नितांत ज्यांचं अतिशय प्रेम असणारे वारकरी रत्न असणारे श्रावण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वाल्मिकजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मामा श्री दिगंबर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पखवाजावर गोड अशा प्रकारची ज्यांची साथ आहे असे आमचे परमस्नेही परममित्र योगेशजी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांचं नुकतंच कीर्तनाच्या अगोदर आगमन झालं असं आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण ताई असणाऱ्या जयश्री ताईही या ठिकाणी उपस्थित आहे. गोड कीर्तन करतात, गोड गायनही करतात. ताईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि गावातील ही सगळी मंडळी मामा आहेत, सासरे आहेत, या ठिकाणी मामा आहेत, ही सगळीच मंडळी उपस्थित आहेत. खरं तर आजचं कीर्तन हे श्रावण महाराज घरचं कीर्तन आहे आणि त्याच्यामुळे सुभाष भाऊ थोडंसं बाहेर आपण काही बोलू शकतो. घरात जेव्हा बोलायचं असतं तेव्हा काही शब्द जरा तोलून मोलून बोलावं लागतं. बाहेर एखादा शब्द न जर चुकून योगेश बा सुटला
तर ते लोक आपल्याला सोडतात. पण आपले लोक आपल्याला सोडतील की नाही थोडासा प्रश्न असतो, म्हणून जरा जपून बोलतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, मला वाटतं मी आळंदीला गेलो आणि नुकतंच आलो होतो तेव्हापासूनचं आणि आमचा परिचय आहे. जय भवानी साऊंड सिस्टीम माणिकपुंज आमचे सुभाष भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. सुभाष भाऊंनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. आणि आजचं कीर्तन हे आज झालं की यानंतरही आपल्याला नेहमी म्हणजे जोपर्यंत सोशल मीडिया आहे तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. याकरिता आमचे आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेश दादा मनमाडकर यांची या ठिकाणी गोड अशा प्रकारची शूटिंगची व्यवस्था आहे. आणि त्यांचा जो चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे वारकरी सिद्धांत. या चॅनलवर हा कार्यक्रम पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, बेल आयकॉन दाबून बटन दाबायला विसरायचं हे फक्त लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळीच मंडळी या ठिकाणी ज्ञात अज्ञात मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. ज्यांनी मला परमार्थाचा वारसा माझ्या हातामध्ये दिलं असे आमचे मामाश्री या ठिकाणी उपस्थित आहे, यशवंत देवसिंग पवार. आणि तसेच नारायण मामा यांनी परमार्थाची मला वाट दाखवली. आणि अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या घरची बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. जास्त वेळ त्यांचं नाव घेण्यात मी वेळ घेत नाही. मी ज्याकरिता एवढ्या लांबून आलो 300-400 किलोमीटर आळंदीवरून, आणि इथं आल्यानंतर मी तुम्हाला आज तुमचं करमणूक होईल याकरिता कीर्तन करणार नाही सुभाष भाऊ, आणि तुम्हाला आनंद होईल याकरिता कीर्तन करणार नाही, तुम्हाला बरं वाटावं याकरिता कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल याकरिता कीर्तन करीन. विठ्ठल विठ्ठल. खरं तर कीर्तन हे कशासाठी असतं याची मर्यादा थोडक्यात 1-2 शब्दात सांगतो. ज्यांच्या निमित्ताने आपण ही कीर्तन सेवा या ठिकाणी करीत आहोत त्यांना या घरातून जाऊन 13 दिवस झालीत, आणि त्यांच्या प्रित्यर्थ आमचे मामे भाऊ ईश्वर भाऊ हे पिंड प्रदान करतील, तर्पण करतील, उदक प्रदान करतील, ज्ञानदान होईल, अन्नदान होईल. आणि ही सगळी केलेली जी क्रिया आहे, ही सगळी केलेले जे कर्म आहे आणि ही सगळी केलेली जे अदृश्य फल आहेत ही त्यांच्या नावावर जमा होऊन त्यांची जी पुढची वाटचाल आहे, पुढची म्हणजे इहलोकाची यात्रा संपवून परलोकाची यात्रा ही अशा प्रकारची सुखरूप व्हावी याकरता हा खटाटोप. विठ्ठल 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 विठ्ठल. काहींच्या डोक्यात एकच अशा प्रकारचा प्रश्न आहे, कीर्तन म्हणजे आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी करमणूक होईल, असंच आहे ना वाल्मिक बाबा, असंच आहे. पण असं नसतं. आपण कीर्तनातून अपेक्षा करतो की महाराजांनी 2-4 पिक्चरची गाणी म्हटली पाहिजे, महाराजांनी 2-4 गाणी म्हटली पाहिजे. खरं तर ह्या नारदाच्या गादीवरून समोर आता शूटिंग आहे, मला जास्त नाही बोलता येणार. स्वानंद सुखण्याशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना एवढी बडी मंडळींच्या समोर बसून आम्ही, आता त्यांना आहे कल्पना, महाराजांना कल्पना आहे, एवढी मोठी मंडळींच्या समोर आम्ही बसून जे अध्ययन केलं आणि ते करून इथं आल्यानंतर काही लोकांची अपेक्षा असते की महाराज लोकांना बरं वाटेल असं कीर्तन करत चला. मी तर असं सांगेन त्या लोकांना किती बरं वाटतं किती बरं नाही वाटत याचा न विचार करता, याचा न विचार केला आपण किंवा याचा काहीच न विचार करता लोकांना किती बरं वाटेल याचा विचार न करता देवाला किती बरं वाटेल असं कीर्तन केलं पाहिजे. आपणही आपल्या जीवनामध्ये असं जीवन जगलं पाहिजे. लोक काय म्हणतील याचाच विचार आयुष्यभर विचार करतो. काय 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काही म्हणणार नाही, शेवटी जाताना ते 4 लोक खांदा लावायला येतात. लोक काही म्हणत नसतात. आतापर्यंत मी तुम्हाला त्रेतायुग, कृतयुग, द्वापारयुग आणि आता चालू असलेलं कलियुगाचा असा इतिहास सांगेन तुम्हाला. आतापर्यंत कुणीच कोणाला कोणी चांगलं म्हटलेलं नाही, मला तरी आत्ता दिसलं नाही. मला
आत्तापर्यंत नाही. कुणीच कोणाला चांगलं म्हणत नसते. किती चांगलं तुम्ही समाजात अशा प्रकारचं वागा. 30% लोक तुम्हाला नाव ठेवलेले असतातच. विठ्ठला 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 विठ्ठला. जीवन जगताना असं जगलं पाहिजे. एका वाक्यात सांगतो ऐका माय बाप, असं जीवन जगा. आपण बसलो की 2-5 माणसं आपल्या शेजारी बसले पाहिजे, याला जीवन जगणं म्हणतात. पुन्हा ऐका, आपण बसलो 2-5 माणसं आपल्या शेजारी बसले पाहिजे, याला जीवन जगणं म्हणतात. आपण चालायला लागलो की 2-4 लोक आपल्याकडे बघून आपल्यासोबत चालले पाहिजे, याला जीवन जगणं म्हणतात. आपण बोलायला लागलो की 2-5 माणसं आपलं बोलणं ऐकलं पाहिजे, याला जीवन जगणं म्हणतात. शेवटचं वाक्य ऐका, यदा कदाचित आपण इह लोकाची यात्रा संपून निघून गेलो आणि ही गोष्ट ज्याच्या कानावर गेली त्याच्या डोळ्यात 2 थेंब पाणी आलं पाहिजे, याला जीवन जगणं म्हणतात. असं जीवन जगलं पाहिजे. नाहीतर इथं जो जो आलाय ना त्याला त्याला जावंच लागतं. आपलं सोडा येथे नाही ऊर. तुम्हाला कळेल का न कळेल मला माहित नाही, पण तुकोबराय म्हणतात, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं आतापर्यंत अवताराचे अवतार संपले. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फांसी, जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे, जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. इथं अवताराची अवतार संपली महाराज. तरी लोकांना प्रश्नच पडतो की हे विधी का करायची, का पिंड प्रदान करायचं, का उदक प्रदान करायचं, का तर्पण करायचं आणि का श्राद्ध करायचं. श्राद्धाचा अर्थ काय सांगू, श्रद्धायाम क्रियते इति श्राद्ध. श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, आई वडील गेले की वडील गेले की त्यांचं प्रित्यर्थ जी पाठीमागं मंडळी असतात त्यांनी हे अशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे. कुणी केलं पाहिजे. वडील जर गेले, आई जर गेली तर मुलाने हे केलं पाहिजे. मग काही जण म्हणतील महाराज नसला मुलगा तर मग भाऊबंधाने केलं पाहिजे. मग काही जण म्हणतील महाराज भाऊबंद जर नसले तर असं तर कधी होतच नाही. कसे का असं ना पण भाऊबंद असतातच, कसे का असं ना पण असतातच. भाऊबंधाने केलं पाहिजे. आणि भाऊबंद नसले तर मग गल्लीतल्या लोकांना असं तर कधी होत नाही, पण मग सांगू गेलो तिथून पुढचे सगळे प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे आहेत. हे केलं पाहिजे, हे कर्म केलं पाहिजे. पण काही बुद्धिवादी लोक आहेत नारायण मामा, असे बुद्धिवादी लोक आहेत, हे काच केलं पाहिजे. ह्याचं काय कारण, म्हणजे गेल्यानंतर व्यक्तीच्या पाठीमागं मग दहाव्याला नाशिकला गेलंच पाहिजे का, दहाव्याला चम्मन केलंच पाहिजे का. काही असे दलिंदर पाहायला भेटतात महाराज, ते ब्राह्मण देवालाच म्हणतात सगळं तुम्हीच करून घ्या, म्हणजे सगळं पूजा तुम्हीच करा, प्रवचन तुम्हीच करा. आहे आमच्या 40गाव भागात एक जण ते प्रवचनही करते सुभाष भाऊ, हां सगळं तुम्हीच करा. आणि मग एका जणाने फोन केला, ते म्हणे मग त्यांना सांगितलं की बा पूजा आम्ही करू, प्रवचन आम्ही करू, टक्कल ते म्हणे ते तुम्हीच करा. टक्कल आपल्याला करायला चालत नाही, टक्कल ज्यांच्या त्यांनीच करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. लय बुद्धिवादी लोक आपल्याला चालता चालता पावलाला भेटतात. श्रावण महाराज आपल्याला पावलाला भेटतात. काही जण म्हणतात कुंकूच नाही लावलं पाहिजे. जर गाडीला पाठीच नसली, ती गाडी चालली कुठं कसं कळेल आपल्याला. लावलं पाहिजे महाराज, गंध लावला पाहिजे. काही लोकांना गंधाचाच गंध नाही, अजिबात गंध नाही. बाकीचं काही कुटाने करतील, मग
पण गंध लावणार नाही, देवाला एक तांब्या पाणी घालणार नाही, देवाचं नामस्मरण करणार नाही. तुम्हाला सांगू देवाच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. आता माझ्यासमोर 5-6 अशा महिला आणि 7-8 असे पुरुष बसलेत की ते रोज हरिपाठ करतात. आणि त्या हरिपाठाच्या शेवटी एक अभंग येतो, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कसं आहे, काळ वेळ नाम, काळही बघायचं नाही, वेळही बघायची नाही. मग काय करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. आणि त्याच्याने काय होईल, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. एक भाजप आणि एक शिवसेना, असली पक्ष नाही उद्धरून जात. मग आईकडचे 21 कुळं आणि वडिलांकडचे 21 कुळं हे उद्धरून जातात. एवढं मोठं नामस्मरणामध्ये ताकद आहे. असं काही नाही सांगितलं तुम्हाला की एकच देवाचं नामस्मरण करा. देवाचे अनेक प्रकार आहेत महाराज. 33 कोटी म्हणजे प्रकार आहेत. 33 कोटी देव नाहीत, 1 2 3 4 कोटी देव नाहीत, प्रकार. 33 जो आकडा आहे त्याला आकडा न समजता त्याला प्रकार हा अशा प्रकारचा लय. आता हे सिद्धांत कौमुदी, व्याकरण, भांडारकर हे याच्यामध्ये हे सगळ्याचे आपल्याला उत्तर भेटतात. आपल्याला हे सगळ्या गोष्टी आकडेवारी आहे. हे व्याकरण शिकत असताना, संस्कृत व्याकरण शिकत असताना आपल्याला कळतं हे की कोटी ह्या प्रकार आहेत, देवाचे प्रकार आहेत 33 कोटी. असं काही नाही की तुम्ही उठाण रामाचंच नाव घ्या, कृष्णाचंच नाव घ्या, म्हसोबाचं नाव नाही आलेलं म्हणा कुठं, पण घेतात, ते घेतलं तरी काही अडचण नाही का. हां, असं कुठं लिहिलेलं नाही महाराज. असं देवाचे अनेक प्रकार आहेत महाराज. श्री स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील, ज्यांची जिथं श्रद्धा आहे त्यांनी त्या देवावर जर श्रद्धा ठेवून अशा प्रकारचं आपलं जीवनाची वाटचाल केली तर तो भगवान परमात्मा, तो असणारा तत्व आपल्याला फल दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. काहींच्या डोक्यात एक प्रश्न आहे ऋषी दादा, प्रश्न असतो की श्राद्ध का केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, जे अंधश्रद्धा जे आपण म्हणतो त्याला अंधश्रद्धा जे म्हणतो, पण तुम्हाला श्रद्धा सांगतो मी. युग आहेत 4. एक युग आहे त्याचं नाव आहे कृतयुग, त्याला आपण सत्ययुग म्हणतो. कृतयुग संपलं की त्रेतायुग लागत आहे. त्रेतायुग संपलं की द्वापारयुग लागतंय. द्वापारयुग संपलं की आता चालू आहे त्याला कलयुग. 5,500 वर्ष संपून गेली. माझ्याकडे सगळे आकडे आहेत. तुम्हाला मी आकडे लावणार बुवा नाही बरं का, मी आकडे सांगणारा बुवा आहे मी. हां, आकडे तो नाही म्हणता तुम्ही आकडे, असं काही नाही. हां, ते आकडे लिहिलेत त्याच्यावर. तर त्रेतायुगामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे, त्रेतायुगामध्ये एका देवाचा जन्म झाला, अवतार झाला, प्रकट झाले. ते देवाचं नाव आहे प्रभू श्री रामचंद्र भगवान परमात्मा. त्रेतायुगामध्ये त्यांनी सुद्धा श्राद्ध केलेलं आपल्याला रामायणात पाहायला मिळतं. रामायणाचे 108 प्रकार आहेत. रामायणाचे किती प्रकार आहेत? 108 आहेत. आपल्याला 8ही माहीत नाही, पण 3 जाता सांगून जातो तुम्हाला. एक वाल्मिकी रामायण आहे, एक भावार्थ रामायण आहे, अजून एक तुळशीदास रामायण आहे, जे मी करतो. असे रामायणाचे 3 प्रकार आहेत. त्या भावार्थ रामायणामध्ये नाथबाबांनी 18,000 ओव्या लिहिल्यात. त्याच्यात लिहित असताना सांगितलंय की प्रभू रामचंद्रजीनं, ऋषीदादा, प्रभू रामचंद्रजीनं आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ श्राद्ध केलं. कधी केलं? ज्या वेळेस कैकेयी मातेनं सांगितलं प्रभू रामचंद्रांना वनवास द्या, भरताला गादी द्या. प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मण भैया, सीता माता हे तिघही जेव्हा वनवासाला निघून जातात आणि भरत भैया आणि शत्रुघ्न भैया आपल्या आजोबाच्या घरी, म्हणजे नानाच्या घरी, जसं आता माझ्या नानाच्या घरी कीर्तन चालू आहे ना, तसं ते त्यांच्या नानाच्या घरी गेले होते. नानाच्या घरी ते गेले होते. कोण? मी आणि माझा साडू. नाही कोण, तुम्ही ऐकताय ना कीर्तन? मग लक्ष देऊन ऐका जरा. 2 जण, भरत आणि शत्रुघ्नजी नानाच्या घरी गेलेत आणि राम भैया आणि लक्ष्मण भैया हे वनवासात गेले. आणि त्यांच्या वियोगामध्ये दशरथ राजाने राम 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 करून आपलं प्राणोत्क्रमण केलं, म्हणजे देहत्याग केला. कुणी? दशरथ राजाने. देहत्याग केल्यानंतर 4 ते 6 महिन्यानंतर कळालं. कुणाला? प्रभू श्री रामचंद्रांना. अनेक दिवसात, त्याच्यात काही वादही आहेत. कोणी म्हणतात 13 दिवसांनी कळालं, कोणी म्हणतात 6 महिन्याने कळालं, कोणी म्हटलं 11 महिन्याने कळालं. असे वाद आहेत. आपण त्या वादात पडायचं रे, मुद्दा लक्षात ठेवायचा. कळाल्यानंतर सीता मैयाला घेऊन प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या वडिलाच्या प्रित्यर्थ उदक प्रदान, म्हणजे उदक म्हणजे पाणी, हाताने सोडणं, याला उदक प्रदान, प्रदान म्हणजे देणे आईवडिलांना. याला संस्कृत शब्द कळायला जरा देईन. उदक प्रदान केलं. पिंड प्रदान, जे आपण ते गव्हाचे किंवा पिठाचे बनवतो त्याला पिंड प्रदान म्हणतात. उदक म्हणजे पाणी देणे, पिंड प्रदान करणे, पिंड प्रदान. तर्पण म्हणजे बघा ते हातात बोटात आपण हे घालतो, फुलं सोडतो, याला तर्पण म्हणतात. आणि ही श्राद्धायाम क्रियते ती श्राद्ध, या श्राद्ध त्यावेळेस त्रेतायुगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी केलं. मग ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे अध्यक्ष होते का? त्या अंधश्रद्धा केली की त्यांनी? ते डोळस होते. एक दुसरं उदाहरण घ्या. संपलं त्रेतायुग, द्वापार युग लागलं. द्वापार युगामध्ये जसं आता तुम्हाला रामायणाचं उदाहरण सांगितलं, द्वापार युगामध्ये
एक अशा प्रकारची घटना घडली, त्याचं नाव आहे महाभारत. महाभारतामध्ये युद्ध झालं कोणाकोणाचं, रावणाचं आणि रामाचं. कौरव पांडवात झालं का, मला वाटलं ही झोपली म्हणून. हा, कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भगवान परमात्म्याने, आता त्या भगवान खूप मोठा आहे महाभारत, सांगत बसत नाही तुम्हाला. त्याच महाभारतातले निवडक जे श्लोक आहेत, भगवान परमात्म्याने अर्जुनाला जे युद्धाच्या प्रसंगी सांगितलं, त्याचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. त्याच्यात 18 अध्याय आहे, 700 श्लोक आहे. पहिल्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा बोलत नाही, अर्जुन बोलतो आणि सांगतो, देवा समोर असणारी ही सगळी गुरुमंडळी आहेत माझी आहेत, सगळी नातेवाईक मंडळी माझी आहेत, आणि मी त्यांना कसं मारू. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग नाम याच्यासाठी दिलंय की तो विषाद करत होता, रडत होता, आणि तो भगवान परमात्म्याला सांगतो. द्वापर युगाची घटना सांगतो. आता अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगत असताना देवाने सांगितलं, अरे अर्जुना तू यांना मार अथवा मारू नको, पण लक्षात ठेव, तू यांना मार अथवा मारू नको, पण न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः. हे दुसऱ्या अध्यायाच्या 30 श्लोकापासून पुढचे जे श्लोक आहेत पाठीमागचे, ह्या सगळ्यामध्ये जे सांगितलं, नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनन दहती पावक, हा जो असणारा शरीर जाणारा आहे, असणारा जो आत्मा आहे तो अमर आहे, त्याला मारला गेला तो मरत नाही, कापला गेला कापला जात नाही, भिजवला तर भिजला जात नाही, असा असणारा हा आत्मा आहे, तू यांना मारू शकत नाही. याच्यातलं जे तत्व आहे त्या तत्वाकडे बघ, त्या तत्वाकडे बघ आणि तू मार यांना. अर्जुन म्हटला, देवा माझ्याकडनं, ते म्हणतात वेम तुष्य शरीर मे, माझं शरीर अशा प्रकारचं थरथर कापत आहे, मी यांना मारू शकत नाही. आणि मग देव बोलायला लागले दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. मग त्यांनी सांगितलं, अरे अर्जुना तू यांना मारला नाही, आणि मारला तर हे कधीतरी मरणारच आहे. मी असं एका ठिकाणी कीर्तनात बोलून गेलो, असं सहज जाता जाता बोलून गेलो, श्रावण महाराज या ठिकाणी आलेली मंडळी सगळी मरणारे. एक म्हातारी अशी कोपऱ्यावर बसली होती आणि ती हसू लागली. मी म्हटलं, आजी तुम्ही का हसताय? तुम्ही म्हटले की महाराज या गावातले सगळे मरणारे, मी शेजारच्या गावातली म्हणे. म्हणजे शेजारच्या गावातले मरत नाही सगळे आहे का? सगळी आलेली या ठिकाणी मरणार आहेत. तसंच भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत होते की तू यांना मार अथवा मारू नको, पण हे कधी ना कधी मरणार आहे, लक्षात ठेव. असं सांगत असताना अर्जुनाने परत जे पहिल्या अध्याय श्लोक सांगितले होते देवाला, ते सांगायला लागले. ते म्हणे, मी जर यांना मारलं, ही माझी भावकीच आहे ना, पांडव आणि कौरव हे दुसरे कोणी नव्हते, भावकीच होते. पांडवाचे 5 पुत्र आणि कौरवाचे 100 पुत्र, हे जे होते की नाही हे सगळे भावकीच होती, सख्खीच होती, रक्तातली होती. पण वाद कशावरून झाला? बांधावरून, नाही का? बांधावून नाही झाला, बांधावून आपले वाद होतात. आपले वाद तंबाखूच्या पुढून हा भांडणं चालू होते एका ठिकाणी, तंबाखूच्या पुढून कशावरून भांडणं करते सांगता येत नाही महाराज. पण त्यांचं तसं नव्हतं महाराज. भगवान परमात्म्याने शिष्टाई करत असताना सांगितलं, अरे दुर्योधना यांना तू थोडंफार राहायला तरी जागा दे ना. दुर्योधनाने सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा देणार नाही. मला सांगा, सुईच्या टोकावर किती एकर बसते? 18 एकर. सुईच्या टेकावर 18 एकर बसते का? सुईच्या टोकावर बसेल एवढी मी यांना जमीन देणार नाही. युद्ध ठरलं आणि मग युद्ध सुरू झालं. मला एवढं युद्ध सांगायला वेळ नाही, ऐका. युद्ध सुरू झालं आणि 5 पांडव मेले आणि 100 कौरव राहिले. नाही का? उलट झालं का? बरं बरं बरं. हा, मग 100 कौरव मेले आणि 5 पांडव राहिले. 5 पांडव राहिल्यानंतर कुंती मातेजवळ धर्मराजा गेल्यानंतर सांगितलं, आई असलेले माझ्याकडनं सगळे भावंड मग आमच्या 5 भावांकडनं मारली गेली. आता यांचं पिंड प्रदान, उदक प्रदान आणि तर्पण कोण करील? मग कुंती मातेनं दिलेलं उत्तर महाभारतातलं मला तुमच्या समोर मांडायचं आहे. कुंती मातेनं सांगितलं, धर्मराजा एक काम कर, तू भाऊ आहेत त्यांचा, घे हातात पाणी, घे पिंड प्रदान कर, उदक प्रदान कर, तर्पण कर, श्राद्ध कर. त्रेतायुगात प्रभू रामचंद्रजींना जसं केलं, त्रेतायुग संपल्यानंतर द्वापार युगामध्ये आईच्या सांगण्यावरून म्हणजेच कुंती मातेच्या सांगण्यावरून धर्मराजाने श्राद्ध केलं. मग आपण कलियुगात का करू नये? विठ्ठल 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 अशा प्रकारची कलियुगातही नास्तिक मंडळी भेटली श्रावण महाराज, आणि ते तुकाराम महाराजांना सांगू लागले, का हो आम्ही आतापर्यंत ऐकलंय की नाही ऐकलं? कारण ती नव्हती, तेव्हा नव्हती ती, त्रेतायुगात नव्हती ती मंडळी जी विचारणारी, द्वापार युगातही नव्हती. मग ती मंडळी विचारू लागली, का हो तुकोबराय तुम्ही कधी श्राद्ध केलं का? तुकोबरायने छातीवर हात ठेवून सांगितलं, पिंड पदावर तिला मुलीये माझे झाले कयावर जल, पिटले पेतराचे ऋण.
एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही काय टेन्शन घेऊन बसले काय हो कीर्तन ऐकायला? असं काही असं बोधरेशन आलं आहे तुमच्यावर का तुम्हाला काही असं पाऊस बिऊस आता काही येणार नाही, आता काही कापूस भिजणार नाही, मका भिजणार नाही, असं काही असं टेन्शन घेऊन नका बसू गड्या. कारण हे 2 तास लय महत्त्वाचे आहेत ना आपले, लय 2 तास महत्त्वाचे आहेत महाराज. आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचा जो काळ असेल ना, तो काळ जर कोणता असेल तो देवाच्या नामस्मरणामध्ये घालवले आहे महाराज. शेवटी किती मोठा बंगला बांधला, किती मोठी गाडी घेतली, किती पैसे असले, ते कामाला नाही आहेत. तुकोबारे म्हणतात शेवटी तुम्हाला फक्त जे अंतःकरणामधून केलेली जी हरिभक्ती आहे ना, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. वारकरी चाले ते काय आनंदच वेगळा आहे राव, लय आनंद वेगळा आहे. शुभा शुभा वारकरी चाले जो आनंद आहे ना, तो हा हा हो हो मध्ये नाही आहे. कर हरी भक्ती परलोकी कामा, कर हरी भक्ती परलोकी कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी कामा, करा हरी भक्ती परलोकी कामा. लय आनंद आहे महाराज, आनंद घेतला पाहिजे, घेतला पाहिजे आनंद. मी सांगत होतो तुम्हाला, त्रेतायुगातही पिंड प्रदान केलं, द्वापार युगातही पिंड प्रदान केलं, आणि कलियुगातही तुकोबराय म्हणतात माझे झाले गयावर्जन, फिटले पितराचे ऋण. म्हणून आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे कर्म आणि क्रिया अशा प्रकारची विधी केली पाहिजे. आत्तापर्यंतचा तूर्त पण कधी केलं पाहिजे हा एक प्रश्न आहे. पहिल्या दिवसापासून तर 10व्या दिवसापर्यंतची एक विधी आहे. 10व्यापासून तसं तर पहिल्यापासून 3 अशा प्रकारच्या, 3ऱ्या दिवसापर्यंत एक विधी आहे, 3 ते 10 10व्या दिवसापर्यंतची एक विधी आहे, 10 ते 13 ही एक विधी आहे. असे 3 विधी आहे, मानणारे 2 मानतात. आणि तिथून पुढचा जो आहे, आता हा 13वा संपला, ऐका आता थोडंसं हाही प्रसंग सांगतो तुम्हाला. 13वा संपला की 12:36 आमच्या तुळशीराम मामाचा जो जी वाटचाल आहे ती ही ऊर्ध्वगमनाला आहे. म्हणजे पतनाला न जाता ऊर्ध्व गतीला, म्हणजे पुढच्या मार्गाला जाणार आहे. 13 दिवसानंतर 12:36-37 त्यांचा मार्ग, तिथून पुढं ते 200 आपण म्हणतो 65 पण 64 दिवस त्यांचं जाणं असतंय. 64 दिवस त्यांचं चालणं असतं. तुम्ही म्हणा महाराज कुठं चालावं लागतं आणि कसं चालावं लागतं? आता या ठिकाणी गरुड पुराण वाचणारी बरीचशी मंडळी, मी रामायणातलं उदाहरण सांगितलं, महाभारतातलं उदाहरण सांगितलं, गाथ्यातलं उदाहरण सांगितलं, आता गरुड पुराणातलं ऐका. गरुड पुराण ही व्यक्ती गेली, आता मामाही वाचतात, मला माहिती आहे गरुड पुराण आहे, त्यामध्ये ही सगळी विधी अत्यंत सुटसुटीत आणि कळेल पटेल अशी लिहिलेली आहे. त्यामध्ये त्या गरुड पुराणामध्ये ह्या विधीचं सगळं अशा प्रकारचं कर्म आलेलं आहे. किती चालावं लागतं याचं मोजमाप केले, म्हणजे माझ्या भाषेत आकडे केलेले आहेत. ह्या कसाबखेडपासून बरं का, आता इथं ऐकणारी बरीचशी मंडळी आहे, नारायण मामा, कसाबखेडपासून दक्षिण दिशेला पाताळाच्या वरती आणि मृत्यू लोकाच्या खाली सूर्य, हा जो सूर्य दिसतो की नाही, या सूर्याचा पुत्र असणारा यमराजा, की त्याच्याकडे कोणाला आणायचं आणि कोणाला न्यायचं, कोणाला ॲक्सिडेंट करायचं, कोणाला खड्ड्यात पाडायचं, आणि त्याला आणायचं जे काम करतात त्याला यमदूत म्हणतात. आणि ते यमदूत पाताळाच्या वरती मृत्यू लोकाच्या खाली दक्षिण दिशेला इथून 99,000 योजन, सुभाष भाऊ 99,000 योजन
एवढं लांब आहे. तुम्ही म्हणा महाराज हे योजन फ्युजन काही कळत नाही, आम्हाला किलोमीटरमध्ये सांगा, कारण गाडी किलोमीटरवर न्यावी लागते ना आपल्याला, नाही का, किलोमीटरमध्ये न्यावं लागते. मग ते किलोमीटर म्हणजे असं आहे, एका योजनमध्ये 12 किलोमीटर, आणि असे आपल्याला 99,000 योजन इथून चालत जावं लागतं. जर आपण पुण्य आपल्या जीवनात केलं असेल तर आपल्याला देवदूत घ्यायला येतात आणि ते पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन येतात आणि घेऊन जातात वाल्मिक बुवा. पण जर आपल्या हातून नजर चुकीने कधीतरी पाप घडलं असेल तर ते यमदूत आपल्याला मारतात, तोडतात, मारित मारिती जोडीती तोडीती निष्ठुरे मारिती जोडीती तोडीती निष्ठुरे मारिती जोडीती तोडीती निष्ठुरे मारिती जोडीती तोडीती निष्ठुरे किंकरा बहुना यमले म्हणतात, मारिती तोडीती झोडीती. यमाचे किंकर 2 तास नाही, यमाचे किंकर बहुसा आपल्याला ते अशा प्रकारचं नेत असतात. पण तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला होऊ नये म्हणून आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक कर्म करा. केलं तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांचे सदा. नाही केलं तर आहाकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला ते पित्र आपल्या नावाने बोट मोडतात. आणि मग एवढा प्रवास करून आपण यमराजाच्या नगरीत जातो. मग तो वर्षश्राद्धाचा भाग आला, तो मला सांगायचा नाही, तो पुढचा भाग वर्षश्राद्धाचा आहे. आणि मग त्या ठिकाणी 12 महिन्याच्या नंतर जेव्हा वर्षश्राद्ध येतं आणि त्यानंतर त्याची गती ठरते, त्याला मानवाच्या देहात द्यायचंय की हो खंतिते न करा होणे गाढव कुत्रा, कशात द्यायचंय हे तेव्हा आपल्याला कळतं. एक भाग. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत आपल्याला कळेल पटेल, मग 12 महिन्याच्या नंतर जेव्हा 12वा म्हणजे वर्षश्राद्ध झालं तेव्हा 12:38 ते पूर्वजामुळे मिळतात. पूर्वज म्हणजे कोण? आता ह्या तुळशीराम मामा गेलेत, त्यांच्या अगोदर त्यांचे वडील गेले असतील कदाचित, मग त्यांची भेट होते कधी? 12 महिन्यानंतर. पण तुम्ही म्हणा हा म्हण हे पाहायला नसतो ना, तिथं पाहायला कुणीच नसतं तिथं. हे आपण लय आपलं घोड चूक आहे महाराज, आपण लय बारीक 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 विचार करतो आणि एखादा बारीक 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 कीर्तनातून सांगायला गेला का लोक बारीक 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 डोळ्याने पाहतात. विठाला 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 खरं तर कीर्तनातून हे सांगितलं गेलं पाहिजे. 10वा का 13वा का वर्षश्राद्ध का आला का त्या महाराजाला म्हणतो आपण मन भाऊ गाणं म्हण पिक्चरची 1-2. नरकात जाईन ज्याच्या प्रित्यर्थाने तुम्ही कीर्तन ठेवलंय ना, हे ज्यांचं फोटो लावता ना तुम्ही, ज्या कीर्तन काढून गाणे ऐकता ना तुम्ही, ते नरकात जातील. कीर्तन करता अगोदरच जातील. विठाला विठाला. आता तुकाराम महाराजांचं प्रमाण ह्याच्यासाठी पण मग परत कुणी म्हणून नाही महाराज असं बोलून गेले कीर्तनात. आता शूटिंग चालू आहे, ऋषीदादाने एवढाच जर कट केलं टाकलं तर लगेच उद्याच कमेंट महाराज असं का बोलले. आता प्रमाण गाणं ऐकतात म्हणून. कीर्तन कोणालाही आवडत नाही. पापिया चांडाळा हरिकथा न आवडे. पापी लोकाला कीर्तन नाही आवडत महाराज, ते 2-2 तमाशे लावतील पण कीर्तन नाही लावणार ना. सुभाष भाऊ ऐका, नाही आवडत. मी तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. पापिया चांडाळा हरिकथा न आवडे. मग काय आवडे? तुकाराम महाराज पुढे सांगतात, विषय लागी आवडे गाणे त्याला स्पष्ट विषय गोंधळ गाजत विषय गोंधळ गाजत विषय गोंधळ गाजत देव धर्म सांगी पडिले सटा विषय गोंधळ गाजत असे. आता मामांना जोडून दुसरा प्रमाण. विषयाचे सुख येथे वाटे गोड
पुढे अवघड यमदंड. बरेचसे लोक म्हणतात महाराज लय लोकांनी गाड्या घेतल्या बंगले बांधले तुम्ही कधी घेणार. मी म्हणतो नाही झाल्या तरी चालतील पाप नाही करणार. विठाला 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 विठाला. योगेश बा ते कर्माचा भाग आहे. लोकांनी गाड्या घेतल्या महाराज लोक गाडीत फिरू लागले. महाराज लोकांनी आता योगेशबांकडे आहे म्हणून नाही बरं का त्यांच्याकडे नका बघू काही त्यांना नाही बोलत मी एक सांगतो मी त्यांचा तो हे बघा अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन आपल्या प्रारब्धात आहेत महाराज. वाडवडिलांची पुण्य लागते महाराज त्याच्याशिवाय हे काही घडत नाही. मग तुम्ही म्हणाल तुमच्या वाडवडिलांची पुण्य नव्हती का. मी तुमच्या समोर उभा आहे याच्यापेक्षा दुसरं माझ्या वाडवडिलांची पुण्य काय सांगू तुम्हाला. विठाला 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 विठाला. एक हरिभक्त जन्म घ्यायला ऐका आता हे याला लई प्रमाणात मला बरं का ताई जरा माफी मागून बोलतो तुम्हाला. आता कीर्तन करतात ताई म्हणून सांगतो मी. खरं तर काय असतं माहिती आहे का लोकांना खरं चालत नाही. खरं नाही चालत मग ते मी कीर्तनातून सांगू आहे. लटके तेरुचे साज कोणाई ना पते साज कोणाई ना पते साज कोणाई ना पते तेरुचे साच कोणाई ना पते साच सुखे साच